रामराम पाहुण्यांनो, आईबाबांची तिजोरीमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी बनवणार आहे मस्त खमंग अशी चटणी. आणि ही चटणी आपल्या आरोग्यासाठी इतकी महत्त्वाची आहे आणि इतकी पौष्टिक आहे. ही चटणी आपल्या प्रत्येकाच्या ताटामध्ये असलीच पाहिजे. आणि आधी कसं आपल्या आजी आजोबा एवढे वयापर्यंत का जगायचे? कारण त्यांच्या आहारामध्ये इतके छान छान चवदार पौष्टिक पदार्थ असायचे. त्यामुळे आहे ना त्यांना ऊर्जा मिळायची. आणि आपली पिढी तर आहे ना एवढं जंक फूड खाते, पण कधीतरी हेल्दी खा. कारण हेल्दी फूड ही तेवढंच चविष्ट आहे जेवढं की तुम्ही जंक फूडला हे करताय, म्हणजे महत्त्व देताय. परंतु आपल्या आहारामध्ये चटण्यांचं खूप महत्त्व आहे. चटण्या ह्या असल्याच पाहिजेत आणि त्यातलीच ही चटणी मी आज बनवणार आहे. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन दाबायला तर अजिबात विसरू नका, कारण माझ्या व्हिडिओचं पहिलं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल. चला की बघूया तिजोरी उघडून. ही चटणी बघून वाटते का ही कढीपत्त्याची असेल म्हणून? चला कशी बनवायची हे दाखवते आता तुम्हाला. मी गॅसवर एक कढई तापत ठेवलेली आहे आणि कढई तापल्यानंतर मी याच्यामध्ये 1 चमचा तेल टाकणार आहे. आता तेल टाकल्यानंतर हे व्यवस्थित कढईमध्ये पसरवून घेते आणि गॅसची फ्लेम खूप कमी ठेवायचे, एकदम मंद ठेवायचे, कारण सगळं साहित्य आपल्याला मंद आचेवरच भाजून द्यायचे. आता मी इथे कढीपत्ता स्वच्छ धुवून पुसून याला मी कढईमध्ये टाकलेला आहे. कढीपत्ता एकदम कुरकुरीत होईपर्यंत भाजायचा आहे आणि गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे. शेवटपर्यंत मी गॅसची फ्लेम कमीच ठेवलेली आहे. आणि कढीपत्ता भाजायला एक 5 ते 8 मिनिटं गेलेले आहेत, कारण कढीपत्ता हा ताजा आहे आणि ताजा असल्यामुळे याला भाजायला वेळ लागतो. जर तुमच्याकडे वाळवलेला कढीपत्ता वगैरे असेल तर मग त्या कढीपत्त्याला भाजायला 2 मिनिटं पुरेसे आहेत. आता हे क्रिस्पी झालेलं आहे आणि एका ताटामध्ये काढून घेते मी याला. इतका छान मस्त खमंग भाजलेला आहे ना, अख्ख्या घरभर सुगंध पसरलेला आहे कढीपत्त्याचा. कढीपत्ता मी इथे 1 वाटी वापरलेला आहे. आता पुन्हा एकदा कढईमध्ये 1 चमचा तेल टाकून पाव वाटी शेंगदाणे टाकते. शेंगदाणे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता मी इथे शेंगदाणे पण छान असे क्रंची होईपर्यंत भाजणार आहे. एकदम कुरकुरीत होईपर्यंत भाजायचे शेंगदाणे पण भाजायला मला एक 5 ते 7 मिनिटं गेले. आणि शेंगदाणे हलवत राहायचे सतत, कारण हे लगेच करपतात तेलामध्ये. मस्त कुरकुरीत होईपर्यंत भाजायचे. हे असे फुटतात मस्त. हे बघा, शेंगदाणे भाजलेले आहेत, चांगले लालसर होईपर्यंत भाजलेत मी. आता हे पण ताटात काढून घेते मी. दुसरा चमचा घेते यासाठी, म्हणजे मला हे काढता येतील. खोलगट चमच्याने हे काढून घेते मी त्याच ताटात. आता मी याच्यामध्ये थोडंसं तेल उरलेलं आहे, तर याच्यातच मी आता उडदाची डाळ टाकणार आहे. ही आहे 2 चमचे, म्हणजे पोह्यांचा चमचा वापरतो ना आपण, ते 2 चमचे. आणि हे चांगले हलवायचेत. आणि त्यानंतर लगेच आहे ना चणा डाळ टाकायची. चणा डाळ पण 2 चमचे टाकले आणि ही कच्ची चणा डाळ आहे. पोह्यांच्याच चमच्याने 2-2 चमचे दोन्ही पण डाळी वापरलेल्या आहेत. आता ह्या मस्त फ्राय करून घेते. आणि लसूण 4 ते 5 पाकळ्या घेतलेल्या आहेत. आता हे छान थोडंसं बदामी रंग येईपर्यंत फ्राय करायचं आहे आणि कमी गॅसवरच फ्राय करायचं आहे. हे फ्राय झाल्यानंतर याच्यामध्ये तीळ टाकायचे आहेत. पांढरे तीळ टाकल्यानंतर मी इथे लाल मिरची पावडर, म्हणजे ह्याचा बेडगी मिरची पावडरचा मसाला असतो ना, तो टाकलेला आहे मी. हा तिखट नसतो, हा फक्त रंगासाठी आणि फ्लेवरसाठी खूप छान असतो, त्यामुळे मी हा वापरलेला आहे. आणि हे व्यवस्थित मिसळून घेणार आहे. तिळाचं प्रमाण पण सेम घेतलेलं आहे. जेच डाळीचं प्रमाण घेतलेलं आहे ना, ते सेम तिळाचं प्रमाण घेतलेलं आहे.
तीळ पण पोह्यांच्या चमच्याने 2 चमचे घेतलेला आहे. आता याला जास्त वेळ परतायचं नाहीये गॅसवर, फक्त एक अर्धा मिनिट परतायचंय मसाला घातल्यानंतर, कारण मसाला करपण्याची शक्यता खूप असते. आता हे सगळं मी काढून घेतलं एका ताटात आणि पुन्हा एकदा मी थोडंसं तेल टाकलं आणि इथे मी पाव वाटी खोबरं खिसून टाकलेलं आहे. हे सुकं खोबरं आहे आणि ते खिसून टाकल्यानंतर हे असं व्यवस्थित अलगद हलक्या हाताने भाजून घेते आणि खोबरं गुलाबी रंगाचं होईपर्यंत छान असं भाजायचंय. एकदम क्रिस्पी झालं पाहिजे खोबरं. आणि मी खोबरं का शेवटी भाजते, कारण कढईला जेवढं काही जिन्नस लागलेलं असतं ते खोबरं व्यवस्थित ते भाजल्यामुळे आहे ना ते खोबऱ्याला चिकटतं आणि मग नंतर आहे ना खोबऱ्याला खूप छान फ्लेवर येतो. आता हे सगळं मस्त थंड करायला ठेवूया. भाजून झालेलं आहे सगळं आणि गॅसची फ्लेम बंद केली आहे. हे थंड होऊन द्यायचं आहे. हे मस्त थंड झालेलं आहे. आता हे थंड झाल्यानंतर एक टीप सांगते मी तुम्हाला. आधी डाळी वाटून घ्या, कारण डाळी वाटायला थोडा टाइम लागतो आणि माझं मिक्सरचं भांडं छोटं होतं म्हणून आहे ना मी थोडं थोडं जिन्नस वाटून घेतलेला आहे. त्यामुळं तुम्ही पण तसंच करा. डाळी आधी वाटून घ्या आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये शेंगदाणे वगैरे टाका. आता मी ते शेंगदाणे आणि डाळी दोन्ही पण एकत्र टाकलेत, कारण या मिक्सरमध्ये दोन्ही पण छान बारीक होतात. थोडंसं जिन्नस टाकलं मी याच्यामध्ये, म्हणजे हे छान वाटलं जाईल, बारीक पावडर होईल याची. हे बघा असं वाटून घ्यायचंय. पल्स मोडवर वाटून घ्यायचंय, म्हणजे चालू करायचं बटन परत बंद करायचं, चालू करायचं बंद करायचं, असं वाटून घ्यायचंय. एकदम फिरवून नाही घ्यायचं ते. आणि आता हे उरलेलं जिन्नस जे आहे कढीपत्ता आणि खोबरं हे पण वाटून घेऊया आपण. आहे की नाही अगदी सोपी रेसिपी. उगाचच आपलं पारंपरिक पदार्थ खूप अवघड असतात. हा माहिती आहे अवघड असतात, परंतु ह्या असे पौष्टिक पदार्थ खायलाही सोपे असतात आणि यामुळे ना आरोग्य पण खूप छान राहतं. आता मी याच्यामध्येच हिंग टाकले चिमूटभर आणि मीठ टाकलं होतं चवीपुरतं. आता हे चटणी पण बारीक झाली आणि मस्त आता हाताने छान अशी मिसळून घ्यायचे, म्हणजे मीठ पण सगळीकडे लागेल याच्यात. हे झाली तयार चटणी. आता इथे भात घेतलाय, गरमागरम वाफाळलेला भात घेतलाय इंद्रायणीचा आणि त्याच्यावर मस्त अशी चटणी भुरभुरवली. आहा, तोंडाला तर अगदी पाणी सुटलंय माझ्या. आणि एक चमचाभर असं मस्त तूप टाकलेलं आहे, त्यामुळे इतका छान फ्लेवर येतो याला. आणि आता हे असं व्यवस्थित कालवून खायला बसूया. आहा हा, काय चटणी झालीये मस्त. आणि ही चटणी तुम्ही भाताबरोबर, इडली बरोबर अगदी मस्तपणे एन्जॉय करू शकता. अशाच चविष्ट रेसिपीज आणि आठवणींसाठी आई बाबांची तिजोरी या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. बेस खावा, बेस राहावा.